माणूस किती दिवस जगला याच्यापेक्षा तो कसा जगला याला खूप मोठी किंमत आहे. किती वर्ष सप्ता केला त्याच्यापेक्षा तो कसा केला याला खूप मोठी किंमत आहे. एवढंच नाही, किती कोटीचा बंगला बांधून ठेवला त्याच्यापेक्षा त्या बंगल्यात सुख आणि समाधान किती आहे हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. आपला लहान लेकरू इथं टाळी घेऊन उभं राहिल्यानंतर माझ्यासारखा कीर्तनकार होईल का नाही सांगू शकत नाही. आदरणीय आमच्या जालिंदर महाराजांसारखा गोड पखवाज वाजवल, आमच्या गौतम महाराजांसारखं गोड गायन करील का नाही सांगू शकत नाही. पण आपला लेकरू जर इथं येऊन उभं राहिलं, ज्ञानोबा तुकोबरायाचे शब्द जर त्याच्या कानावरती पडले तर या नारदाच्या गादीवरून त्या ठिकाणी उभं राहून मी सांगतो, गळ्यात टाळी घेऊन जर आपलं पोरगं उभं राहिलं तर शेवटच्या क्षणाला आईबापाला लाथा बुक्क्या मारून घराच्या बाहेर तरी हाकलू देणार नाही. ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे. आता हे तरुण मित्रमंडळी करतात, पण इथून पुढं काय? लाखो रुपयाची आपली मंदिर आहेत, लाखो रुपयाच्या आपल्या गावामध्ये त्या ठिकाणी मंडप आहे, पण इथून पुढं टाळ वाजवायला जर गावात नसल तर काय करायचं बाबा? आपला मुलगा डॉक्टर करा, वकील करा, इंजिनियर करा, आपला मुलगा 4 लाखाचा पगार त्याला महिन्याला असू द्या, पण तिसरीचा मुलगा जरी टाळ घेऊन इथं उभा राहिला तर 85 वर्षाचा येऊन आजोबा त्याच्या पाया पडतो. ही वारकरी संप्रदायाची ताकद. आणि विशेष म्हणजे ही लहान लहान लेकरं आहे, आमची माऊली तिथं उभे, हे लहान लहान लेकरांकरता टाळी वाजवा. वा 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 वा. आता एक पहिलाच प्रश्न करतो बरं का बाबा, आपल्या गावातील किती उभी आहेत? संस्थेतली सगळी. माऊल्या हो, आपल्या गावातली कुठं गेली? आज पहिला दिवस आहे ना, आज संस्थेतले विद्यार्थी तुम्ही आणलेत. 56 वर्ष आपल्या कार्यक्रमाला पूर्ण होत आहेत. ऐकतात का तुम्ही? 56 वर्ष त्या ठिकाणी पूर्ण होतात. हे संस्थेतील लहान लहान लेकरं आपण या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्ताने घेऊन आलो. एक थोर महापुरुषाचं एक वाक्य तुमच्या समोर सांगतो पुढे जातो. माणूस किती दिवस जगला याच्यापेक्षा तो कसा जगला याला खूप मोठी किंमत आहे. वाक्य ऐकतात का तुम्ही? माणूस किती दिवस जगला याच्यापेक्षा तो कसा जगला याला खूप मोठी किंमत आहे. किती वर्ष सप्ता केला त्याच्यापेक्षा तो कसा केला याला खूप मोठी किंमत आहे. एवढंच नाही, किती कोटीचा बंगला बांधून ठेवला त्याच्यापेक्षा त्या बंगल्यात सुख आणि समाधान किती आहे हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणून पाया पडून तुम्हा सर्व माता भगिनींना, पुरुष वर्गाला माझी विनंती आहे, गेली 56 वर्ष झाला आपण हा कार्यक्रम करताय. आपल्याही लेकरांना या धार्मिक कार्यक्रमामध्ये टाळी घेऊन उभं करत जा. मी तुमच्या मुलासारखा आहे म्हणून पहिल्या दिवशी प्रार्थना करतोय. आपला लहान लेकरू इथं टाळी घेऊन उभं राहिल्यानंतर माझ्यासारखा कीर्तनकार होईल का नाही सांगू शकत नाही. आदरणीय आमच्या जालिंदर महाराजांसारखा गोड पखवाज वाजवल, आमच्या गौतम महाराजांसारखं गोड गायन करील का नाही सांगू शकत नाही. पण आपला लेकरू जर इथं येऊन उभं राहिलं, ज्ञानोबा तुकोबरायाचे शब्द जर त्याच्या कानावरती पडले तर या नारदाच्या गादीवरून त्या ठिकाणी उभं राहून मी सांगतो, गळ्यात टाळी घेऊन जर आपलं पोरगं उभं राहिलं तर शेवटच्या क्षणाला आईबापाला लाथा बुक्क्या मारून घराच्या बाहेर तरी हाकलू देणार नाही. ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे. पाया पडून विनंती करतो आपण तुम्हाला सर्वांना, या संस्थेतले विद्यार्थी आता आलेत. या जुन्या जामत्या वारकरी मंडळींनी त्या ठिकाणी या धर्माचं त्या ठिकाणी रोप लावलंय. आता हे तरुण मित्रमंडळी करतात, पण इथून पुढं काय? लाखो रुपयाची आपली मंदिर आहेत, लाखो रुपयाच्या आपल्या गावामध्ये त्या ठिकाणी मंडप आहे, पण इथून पुढं टाळ वाजवायला जर गावात नसल तर काय करायचं बाबा? पाया पडून विनंती माझी तुम्हाला सर्वांना, आपला मुलगा डॉक्टर करा, वकील करा, इंजिनियर करा, आपला मुलगा 4 लाखाचा पगार त्याला महिन्याला असू द्या, पण तिसरीचा मुलगा जरी टाळ घेऊन इथं उभा राहिला तर 85 वर्षाचा येऊन आजोबा त्याच्या पाया पडतो. ही वारकरी संप्रदायाची ताकद. म्हणून पाया पडून तुम्हाला माझी विनंती आहे, आज पहिला दिवस आहे, पण उद्यापासून आपली 5-6 लेकरं टाळ घेऊन उभी राहिलीच पाहिजे. तर मी हो म्हणा, नाहीतर मी तरी कीर्तन संपवतो. जमल ना बाबा असं? तुम्ही हो म्हणा. माता भगिनी कोण कोण करणार? आपली मुलं हात वर करा. पहिला बोला, पटकन करा लवकर. आपल्या गावात मुलंच नाही का? करा करा, हात वर करा. बाबा यांचे हात पाहून घ्या बरं का. उद्या मी असं नसल सांगता येत नाही, पण यांचे हात करा करा, वर करा. बाकीच्यांना मुलं नाही का? तिकडं डीजे पुढं नाचायला लावता का आपली मुलं? इथं नाचल्याने काय होईल? नाचायचंय ना, महाराज सांगतात इथं नाचा. नाचू कीर्तनाचे रे, नाचू कीर्तनाचे रे, नाचू कीर्तन
बोला बोला कीर्तनाचे रंगे नाचू कीर्तनाचे रंग ज्ञान दीप लावू जग नाचू कीर्तनाचे रंग ज्ञान दीप लावू जग ज्ञान दीप लावू जगी सर्व सांडोळी सांडोळी माघारी सर्व सांडोळी माघारी नाचू कीर्तनाचे रंग ज्ञान दीप लावू जगी नाचू कीर्तनाचे रंग ज्ञान दीप लावू जगी ज्ञान दीप लावू जगी सर्व सांडोळी माघारी सर्व सांडोळी माघारी खूप गोड महाराजांनी प्रमाण दिलं. नाचायचंच असेल तर इथं नाचा. इथं नाचल्याच्या नंतर इथं टाळी वाजवल्याच्या नंतर मोक्ष मिळेल. आपली मुलं आणि मुली डीजे समोर नाचवण्यापेक्षा इथं नाचा. आज लोक रील्स काढून आपल्या त्या ठिकाणी रील्सच्या नादामध्ये आपलं जीवन बर्बाद करून टाकलं. त्या ठिकाणी तरुण मुलांनी तरुण मुलींनी रील्स काढून आपलं जीवन त्या ठिकाणी त्या रील्सच्या नादापायी या फॅशनच्या युगात आपराली चिपराली कपडे घालून शॉर्ट कपडे घालून या तरुण तरुण मुलं त्या ठिकाणी सोशल मीडियावरती आपलं व्ह्यूज वाढण्याकरिता आपलं शरीर आणि अंग प्रदर्शन त्या ठिकाणी दाखवत चाललेले आहेत. आपला धर्म आणि आपली संस्कृती टिकायची असेल तर आपली लहान लेकरं या धर्मकार्यात आलीच पाहिजे. तर सप्ताह करून मोठा आनंद आहे मायबाप. पाया पडून विनंती माझी तुम्हाला आहे. माझा तेवढा अधिकार नाही पण पाया पडून सांगतो आदरणीय ते वारकरी संप्रदायातलं थोर व्यक्तिमत्व जोग महाराजांचं त्या ठिकाणी घालून दिलेलं त्या ठिकाणी समर्पण आहे. घालून दिलेला पाया आहे. ही सर्व वारकरी मंडळी मिळून करतात. या गावात आलेले आपल्या लहान लहान लेकरांकडे पाहून आपली मुलं 4-5 तरी टाळ वाजवण्याकरिता झाली पाहिजे. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे उद्यापासून आपली 4-5 मुलं त्या ठिकाणी कीर्तनाकरिता उभी करा. विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या सेवेसाठी निवडलेला आहे. नामपर प्रकरणातील अभंग तुकोबऱ्या या अभंगातून सांगतात देवाचं नामस्मरण उठाउठी म्हणजे ताबडतोब घ्या. काय करा नाम घेता उठाउठी होय संसाराची तुटी. देवाचं नामस्मरण घेतल्याच्या नंतर संसाराची आपली तुटी होईल. मग काय होईल महाराज? असं नामस्मरण रूपी लाभ जर जीवनात धारण केला तर देवाच्या चरणाजवळ तुम्हा आम्हाला जाता येईल. ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठला पायी पडे मिठे. महाराज दुसऱ्या कोणत्या साधनाने देवापर्यंत जाता यायचं नाही का? तर तुकोबऱ्या सांगतात नामा परते साधन नाही अनेक जे तू करसे काही. ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठला पायी पडे मिठे. आणि ज्या जगद्गुरु तुकोबऱ्यांचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे काय अधिकार आहे तुकोबऱ्याचा? त्यांचं नाव जरी घेतलं तरी आम्हाला थरकाप सुटत होता. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेय. एवढा अधिकार तुकोबऱ्याचा असताना सुद्धा तुम्हा सामान्य जीवाकरिता जगद्गुरु तुकोबऱ्याने काय अभंगामध्ये तुमच्या आमच्या चरणाला हात लावून सांगावं. लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम. एवढा अधिकार असताना जगद्गुरु तुकोबऱ्या सामान्य जीवाच्या उद्धाराकरिता पाया पडून तुम्हा आम्हाला त्या ठिकाणी सांगतात. तसं आजच्या अभंगात जगद्गुरु तुकोबऱ्या सर्वसामान्य जीवाला हाका मारून सांगतात ऐका. हकारोने सांगे तुका नाम घेता राहू नका. ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठला पायी पडे मिठी. विठ्ठला बोला पुंडली कबरदारी